कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ अर्जुन, हे स्थळ, ही सगळी अरेंजमेंट कोणी केलेली आहे माहितीये तुला? कदमांनी केली। आणि ती का केली माहितीये तुला? हेच 7 वर्ष झाली मी असा एकटा राहतोय। आणि काय त्यांना असं वाटतं की त्या सतत आजारी असतात। उद्या त्यांना काही होण्याच्या आधी अरे आर्या, काय बोलते तू? जे खरं आहे तेच बोलते, कारण ते तुला कळत नाहीये। कळतंय ग मला, सगळं कळतं। त्यांना समजावून सांगून पण झाले, फक्त कदमांना वाटते म्हणून मी लग्न नाही करू शकत। हे बघ माझं सोड, त्या मुलीचं काय, जिच्याशी मी लग्न करेन तिचं आयुष्य बरबाद असतं। अरे नाही होणार तिचं आयुष्य बर्बाद। मला तिच्यात कसलाच इंटरेस्ट नसेल ग, मग काय अर्थ आहे ना त्याला? बरं ठीक आहे, आपण या लग्नाचा विषय बाजूला ठेवूया, पण तुझी बायको, तुझा मुलगा, त्यांचं काय? अरे त्यांचा तरी शोध घे की। हे बघ, तू एक पोलीस इन्स्पेक्टर आहेस आणि त्या कलेक्टर, तू जर मनात आणलंस ना तर तू काही तासात त्यांचा शोध घेऊ शकतोस। त्या कुठे आहेत, तुझा मुलगा कुठे आहे? शोधून काय करू? अरे काय करू म्हणजे, तिची भेट घे, तुमची भांडणं मिटवा आणि एकत्र राहा ना। यातलं काही होणार नाही। का बरं? भांडणं मिटायचीच असती तर 7 वर्ष अशी गेली नसती, आणि ती पण शोधू शकली असती ना मला। शोधलं तिने? मा, तानाचे माणूसले खूप लेत होते का ग? हो मग, अरे ते स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी लढायला गेले होते। त्यांना महाराजांनी सांगितलं होतं म्हणून ते लढायला गेले होते का? नाही रे बाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रत्येकाला स्वतःच वाटायचं। आणि तुला माहितीये, महाराजांचे मावळेंना अगदी प्राणपणाला लावून लढले होते, त्यामुळे त्यांना कोणी सांगत नव्हतं, त्यांना स्वतःला वाटायचं ना म्हणून ते जायचे। आणि हो, स्वराज्य म्हणजे काय, स्वतःचं राज्य। मा, ती कोणत्याची गोष्ट सांग ना। अरे आपण ज्या किल्ल्यावर आलोय ना, त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा। तानाजी मालुसरेंनी हा गड जिंकून परत स्वराज्यात आणला, पण हे सगळं होत असताना ते मात्र धारात देते पडले, म्हणून तर महाराज म्हणले बरोबर। मा, असं स्वराज्य तयार करायला महाराजांना कुणी सांगितलं? त्यांच्या आई बाबांनी, म्हणजे जिजाऊ साहेबांनी आणि शहाजी राजांनी। पण मग त्यांचे बाबा त्यांच्यापासून दूर असायचे ना, मग त्यांना कुणी सांगितलं? अरे पण असं कोण म्हणतं की जवळ असतानाच आपण कोणाला सांगू शकतो म्हणून? दूर असूनही सांगूच शकतो की। माझे बाबा मला सांगत असतील का? अजून काय सांगू मी तुला, सांग। अर्जुन, तू मुद्दामच स्वतःला त्रास करून घेतोयस। एकीकडे लग्न नाही करायचं म्हणतोयस आणि दुसरीकडे मुलाला शोधायचं नाही म्हणतोयस। काय होईल शोधून? अर्जुन, तू पूर्णपणे आशा का सोडून दिलीयस? कारण 7 वर्ष झाले तारे, 7 वर्षात आमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही। तिची आई गेली तेव्हा जायचं होतं मला, एका महत्वाच्या केस मध्ये अडकलो आणि नाही जाता आलं। त्यावेळी ती आली होती। अर्जुन, हेच तिलाही वाटत असेल तर? मला माहिती तिला काय वाटतंय। 7 वर्षात एकदाही भेटावंसं वाटलं नाही म्हणजे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।